बघा शास्त्राचं फार विलक्षण आहे. देवाची कृपा अगोदर होते, ईश कृपा शास्त्रानं सांगितलेली, ईश कृपेनंतर गुरु कृपा, गुरु कृपेनंतर अंतकरण कृपा आणि अंतकरण कृपेनंतर शास्त्र कृपा सांगितलेली. म्हणून मी मगाच सांगितलं की उच्च कोटीची बुद्धिमत्ता असली तर शास्त्र तुमच्याकडे राहील. पहिलं काय आहे? ईश कृपा. ईश म्हणजे ईश्वराची कृपा होते, ती त्याच्या भक्तीनं होते. आणि मग तो सांगतो आता तू माझं राहिलेला नाहीस, माझ्याच्यानं तुझा उद्धार नाही होणार, मी तुझ्यासाठी गुरु आणलेले आहेत पृथ्वीवर. आणि मग त्या गुरुच्या कृपेनं काना वचनाची निबेटी, सवेची ज्ञान पैगा किरटी आणि वस्तू होवनी उठी कवनी एक. ते सोपं आहे का? किंवा काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पायी उद्धरती. आता दोन्ही पक्ष इथं या अर्थाने सांगणारा आणि ऐकणारा, आणि दोन्ही पक्ष या अर्थाने आहे की दोन पायाचा